अजितदादांना वाढदिवसानिमित्त कोकाटेंकडून 11 एकरांचं फार्म आर्ट गिफ्ट। संभाजीनगरमध्ये दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाची धडक, जागीच मृत्यू। करोडी टोल नाक्याजवळ उद्योगपतीचा संशयास्पद मृतदेह आढळला। कोठारबंद शाळेची अवस्था भीषण, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। बाप आलाय म्हणत आव्हाड धस बांगर यांना थेट धमकीचा व्हिडिओ। बीडमध्ये झेडपी शाळेत शिक्षक दारू पिऊन वर्गात, गावकऱ्यांचा संताप। बांगराडोळे गावात पुन्हा पावसाचं पाणी शिरलं, प्रशासनाकडे संताप। फडणवीस वाढदिवशी पुष्पा स्टाईल वृक्षतोड विरोधात आंदोलन। भारतीय प्रवासी बनले थायलंडच्या पर्यटन अर्थव्यवस्थेचे वाचक। लिंबे वडगाव पाण्याचा पूर, रस्ता बंद, दलित वस्ती अडकली। बिकानेरमध्ये भीषण अपघात, 5 ठार 4 जखमी, ओव्हरटेकचा थरार। भाटघर धरणात पाण्याचा रंग हिरवट, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। चंदा कोचर रुपये 64 कोटींच्या लाचखोरी प्रकरणात दोषी ठरल्या। 37 दिवसांनंतर यूकेचं F-35 फायटर जेट शेवटी झेपावलं, गेलं रे बाबा। सह्याद्री हॉस्पिटल व्यवहारांवर धर्मादाय आयुक्तांची चौकशी सुरू। ससून रुग्णालयात परिचारिका संपाचा 5वा दिवस, शस्त्रक्रिया ठप्प। वॉर 2 ट्रेलर 25 जुलैला प्रदर्शित होणार, ऋतिक आणि ज्युनियर NTRची जोडी। संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचा दोषमुक्ती अर्ज कोर्टाने फेटाळला। IMF सोडून गीता गोपीनाथ पुन्हा हार्वर्ड विद्यापीठात परतणार। 2006 मुंबई ब्लास्ट प्रकरणात ATS सुप्रीम कोर्टात 24 जुलै सुनावणी। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या स्पेशल ट्रेनचं बुकिंग 25 जुलैपासून सुरू होणार। बहुकरोडी घोटाळा प्रकरणात श्रेयस तळपदेला अटकपूर्व संरक्षण, सुप्रीम कोर्टाकडून मंजूर। जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबासाठी नवीन पोर्टल सुरू केले। भारतीय हवाई दल 2025च्या सप्टेंबरपर्यंत MiG-21 फायटर जेट्स सेवानिवृत्त करणार। मुंबई विमानतळावर कस्टमने 7.23 कोटींची गांजा जप्त केली। रविचंद्रन अश्विनने पुढील कसोटीसाठी 4था सीम बॉलर म्हणून कुलदीप यादवचा विचार करण्याचा सल्ला दिला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विरोध केल्यामुळे कुणाल कामरावर वादंग। बंगळुरूमध्ये गटार साफ करताना एका व्यक्तीचा मृत्यू, 4 जण अटकेत। थायलंडमध्ये एका साधू फाईल्स आणि खंडणी प्रकरणामुळे मोठा घोटाळा। नेपाळ विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात सॉफ्टवेअर व सेन्सरच्या बिघाडाचा उल्लेख।